उत्तर पूर्व मुंबईमध्ये संजय पाटलांच्या नावाने 4 अर्ज भरण्यात आलेले आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटलांसह 4 अर्ज भरण्यात आले। मिहिर कोटेचा यांनीच अर्ज भरून घेतल्याचं महाविकास आघाडीने म्हटलेलं आहे। तर संजय बंडू पाटील या व्यक्तीचा देखील एक उमेदवारी अर्ज आहे, तर दुसरा व्यक्ती आहे संजय निवृत्ती पाटील, हा दुसरा व्यक्ती आहे। संजय महादेव पाटील यासोबतच संजय पांडुरंग पाटील या 4 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यामुळे आता संजय दिना पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, मतदारांचा गोंधळ होण्याची देखील शक्यता या निमित्ताने वर्तवण्यात आलेली आहे। तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये 34 उमेदवारांचे 42 अर्ज निवडणुकीच्या कार्यालयात आलेत। या अर्जामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या नावासारखेच आणखी 4 अर्ज आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहे। मात्र हे अर्ज मिहिर कोटेचा यांनी भरून घेतल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे। आम्ही फॉर्म भरायला गेलो तेव्हा जी लोकांचा प्रतिसाद होता, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व मित्र पक्षांनी जी सर्व कार्यकर्ते आले होते आणि लोकजनता सामान्य जनता आली होती आशीर्वाद देण्याकरता, ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आता या अशा गोष्टी करायला सुरू केलेलं आहे। माझ्या नावाचे 4 उमेदवार उभे करायचा प्रयत्न केला त्यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।